क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत इंडोकाउंट फाउंडेशननं निक्षय मित्र होऊन 1.5 वर्षामध्ये क्षय रुग्णांसाठी 11,000वर पोषण आहार किटची मदत केली आहे। त्याबद्दल आरोग्य विभागामार्फत इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांचा सत्कार करण्यात आला। इंडोकाउंट फाउंडेशन क्षय रुग्णांसाठी आधारवड बनलंय असे उद्गार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी काढले। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांच्या आवाहनाला इंडोकाउंट फाउंडेशननं प्रतिसाद दिलाय। फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कुमार जैन आणि संचालक कमल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1.5 वर्षात क्षय रुग्णांसाठी 11,000वर पोषण आहार किटची मदत केली आहे। त्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक यांच्या हस्ते इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांचा सत्कार करण्यात आला। इंडोकाउंट फाउंडेशनतर्फे केलेल्या मदतीमुळे क्षयरोग कार्यक्रमाला चालना मिळाली असून क्षय रुग्णांना बरं होण्यास त्यांची मोठी मदत झाली आहे असं डॉक्टर हर्षला वेदक यांनी सांगितलं। इंडोकाउंट फाउंडेशननं CSRच्या माध्यमातून आरोग्य सेवा, शिक्षण, पाणी, स्वच्छता, पर्यावरण, महिला सक्षमीकरण या प्रमुख क्षेत्रांमध्ये मदत केली जाते। 4 मोबाईल मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून 10 लाख रुग्णांची मोफत तपासणी, औषध पुरवठा आणि विविध गावातील सरकारी दवाखान्यांमध्ये वैद्यकीय साहित्य पुरवठा केलाय। 20 अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची सुविधा, 30 पेक्षा जास्त शाळांना स्वच्छतागृहांची सोय, 138 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, MIDC आणि विविध शाळांमध्ये मोफत आरोद्वारे शुद्ध पाण्याची सोय केली आहे। त्याशिवाय 50,000हून अधिक झाडं लावली आहेत असं कमल मित्रा यांनी सांगितलं। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजल जाधव, एकनाथ पाटील यांच्यासह डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। हमने पिछले 2 साल में लगभग 11,000 TB पेशेंट को हमने पोषण किट दिया है और हमने पोषण किट उसके घर तक पहुंचाया। हमें बहुत खुशी है जब हमारे पास TB डिपार्टमेंट से रिपोर्ट आई जो करीब 90% TB पेशेंट की काफ़ी सिग्निफिकेंट इम्प्रूवमेंट है। आपको वादा करता हूँ, प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी की जो TB मुक्त भारत की योजना है, हम इंडोकाउंट फाउंडेशन इसमें आखिरी तक शामिल रहेंगे।